जय शिवराय मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील ई पीक पाहणी अर्थात डिजिटल क्रॉप सर्व्हे DCSMH अंमलबजावणीच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा GR 3 ऑगस्ट 2026 रोजी घेण्यात आलेला आहे, ज्याच्या माध्यमातून ई पीक पाहणी कशी केली जाणार, ऑनर्स प्लॉट म्हणजे काय, सहायकाची नेमणूक, त्यांना मानधन या सर्व बाबींबद्दल स्पष्टता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यामध्ये ॲग्रिस्टॅक योजना राबवली जात आहे आणि ॲग्रिस्टॅक योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या सेंट्रल डिजिटल क्रॉप सर्व्हे जे काही DCSMH ऍप्लिकेशन आहे याच्या माध्यमातून 100% ई पीक पाहणी केली जाणार आहे आणि याच अनुषंगाने काही महत्त्वाचे असे बदल करत या अंमलबजावणीची कार्यपद्धती निर्गमित करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता, हंगामाच्या पहिल्या दिवसापासून ई पीक पाहणी सहायकाच्या माध्यमातून केली जाणार आहे। पीक नोंदणीची प्रक्रिया ही पीक पाहणी सहायकाच्या नोंदणी आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकावरती प्राप्त होणाऱ्या OTPच्या प्रमाणीकरणाद्वारे करण्यात येईल आणि तो सहायकाचा जो मोबाईल असेल, मोबाईल उपकरण असेल, त्याचं IMEI बाइंडिंग देखील केलं जाणार आहे। म्हणजे सहायकाला एकाच मोबाईलवरती लॉग इन करून ही ई पीक पाहणी करता येणार आहे। आता याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे ऑनर्स प्लॉट म्हणजे नेमकं काय, तर याच्यामध्ये शेतकऱ्याच्या अनेक शेतजमिनी असतात। प्रत्येक शेतजमिनीमध्ये शेतकरी विविध पिकांची लागवड करतो। एकाच शेतामध्ये लावलेली जी काही वेगवेगळी पिकं असतील त्या प्रत्येक पिकाची नोंदणी सहायकाच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि अशी वेगवेगळी लागवड केलेल्या प्रत्येक प्लॉटला एक ऑनर्स प्लॉट असं नाव दिलं जाणार आहे। याच्यामध्ये शेतकऱ्यांची एक शेतजमीन याला ऑनर्स प्लॉट असं म्हटलं जाणार आहे। हंगामी पिकाची माहिती संच निर्मिती करताना करावयाची पीक पाहणी ही ऑनर्स प्लॉट प्रमाणे करावयाची आहे आणि ऑनर्स प्लॉट प्रमाणे सहायकाला मानधन देखील दिलं जाणार आहे। 100% ई पीक पाहणी सहायकाद्वारे करून घेणं ही ग्राम महसूल अधिकाऱ्याची जबाबदारी असणार आहे। अर्थात तलाठी कार्यालयाच्या माध्यमातून 100% ई पीक पाहणी करण्याची जबाबदारी असणार आहे। आता याच्यामध्ये शेतकऱ्याचा कुठल्याही प्रकारचा रोल नसणार आहे। 100% ऑनर्स प्लॉटची पीक पाहणी ही गटाच्या बांधापासून 20 मीटरच्या आतमध्ये जाऊन करावी लागणार आहे। सहायकाची नेमणूक करण्यासाठी तहसीलदार यांच्या माध्यमातून प्रक्रिया राबवल्या जाणार आहे। त्याच्यामध्ये प्रत्येक 1000 ते 1500 ऑनर प्लॉटसाठी एक सहायकाची नेमणूक केली जाणार आहे। याच्यामध्ये कोतवाल, ग्राम रोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य जे काही उमेद अभियानच्या अंतर्गत असलेले कर्मचारी असतील, CSC चालक असतील, ग्रामस्तरीय मानधन तत्वावरती काम करणारे जे काही कर्मचारी असतील, मानधन तत्वावरती काम करणारे कर्मचारी उपलब्ध नसतील तर माय भारत पोर्टलवरती नोंदणीकृत केलेले जे काही नेहरू युवा स्वयंसेवक असतील यांची या ठिकाणी नेमणूक केली जाणार आहे आणि याच्यापैकी एकाची नेमणूक या ठिकाणी केली जाणार आहे। जास्तीत जास्त 1500 ऑनर्स प्लॉट करता एक सहायक असणार आहे। 1500 प्लॉट पेक्षा जास्त जर त्या ठिकाणी जमीन असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या सहायकाची नोंदणी केली जाणार आहे। एका गावामध्ये एकापेक्षा जास्त सहायक देखील असणार आहेत। कमी ऑनर्स प्लॉट जर असतील तर 2 गावाचे एकत्रितकरण करून 1500 प्लॉट पर्यंत हा सहायकाची नेमणूक केली जाणार आहे। 1500 पेक्षा जास्त ऑनर्स प्लॉट आहेत त्या गावामध्ये एकापेक्षा अधिक सहायक नेमता येणार आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये एका सहायकाला 1500 ऑनर्स प्लॉट पेक्षा जास्त ऑनर प्लॉटचं काम देता येणार नाही। ई पीक पाहणीची नेमणूक ही केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवरून ग्राम महसूल अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या लॉग इन मधून केली जाणार आहे। अर्थात ज्या सहायकाच्या माध्यमातून आपली नोंदणी करण्यात आलेली आहे त्याच्यापैकी एकाची निवड करून, एकापेक्षा जास्त जी गरज असेल तर त्यांची निवड करून त्यांची नेमणूक केली जाणार आहे। सहायकाची जबाबदारी काय असणार आहे, ई पीक पाहणीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून त्यांना 100% ऑनर्स प्लॉटची पीक पाहणी करायची आहे। त्याची पडताळणी ग्राम महसूल अधिकारी यांच्या माध्यमातून केली जाईल। सहायक स्तरावरून नोंद केलेल्या आणि ग्राम महसूल अधिकारी यांनी मान्यता दिल्यानंतर गाव नमुना नंबर 12 वरती प्रतिबिंबित करण्यात येणाऱ्या पीक नोंदणीमध्ये दुरुस्ती असल्यास ती दुरुस्ती त्या ठिकाणी कळवली जाईल। मंडळ अधिकारी त्याच्यामध्ये दुरुस्ती करतील, त्यांचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। सहायक स्तरावरून नोंद करण्यात आलेल्या पीक पाहणी ग्राम महसूल अधिकारी यांनी नामंजूर केली असता पुन्हा सहायकाला मोबाईल ऍपद्वारे ऑनलाईन पीक नोंदणीसाठी उपलब्ध करून देता येणार आहे। त्यांना ते पुन्हा एकदा ई पीक पाहणी करता येणार आहे। सहायकाचं मानधन याच्यामध्ये सहायक यांना ऑनर्स प्लॉट निहाय, हंगाम निहाय प्रति ऑनर्स प्लॉट 10 रुपये निर्भय पिकासाठी आणि 12 रुपये मिश्र पिकासाठी मानधन देण्यात येणार आहे। अर्थात एका शेतकऱ्याने एका एकर शेतामध्ये जर अर्धा एकर बाजरी पेरली असेल, अर्धा एकर तूर असेल तर त्याचे 2 प्लॉट ग्राह्य धरले जातील। अशा प्रत्येक एका प्लॉटसाठी 10 रुपयाचं मानधन दिलं जाणार आहे। एखादा प्लॉट 2.5 एकरचा असेल, हेक्टरचा असेल, ज्याच्यामध्ये तूर आणि कापूस किंवा तूर आणि मूग किंवा तूर आणि उडीद किंवा अनेक इतर काही पिकं असतील, अशी पिकं जर पेरली असतील तर त्याचा एक प्लॉट ग्राह्य धरला जाईल। अशाला मिश्र पिकासाठी 12 रुपये प्रति प्लॉट एवढे मानधन दिलं जाणार आहे। तर अशा प्रकारच्या महत्वाच्या अशा अटी शर्ती याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि हा शासन निर्णय लागू करण्यात आलेला आहे।
मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 1 ऑगस्ट पासूनच ई पीक पाहणी सुरू करण्यात येणार होती, परंतु याच्यामध्ये काही तांत्रिक बदल असतील किंवा अशा प्रकारच्या काही मंजुऱ्या देणं बाकी असल्यामुळे ही पीक पाहणी सुरू करण्यात आलेली नव्हती. आता ज्या सहाय्यकांची याच्या अंतर्गत नेमणूक करण्यात आलेली आहे अशा सहाय्यकांना तहसील स्तरावरून ई पीक पाहणी करण्यासाठी कळवलं जाईल आणि ताबडतोब मेसेज प्राप्त झाल्यानंतर हे सहाय्यक आपली ई पीक पाहणी सुरू करू शकतात. याच्यामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची आता कटकट राहिलेली नाही. सहाय्यक स्वतः दिलेल्या प्रत्येक ऑनर्स प्लॉट वरती जाऊन 20 मीटरच्या आतमधून आपली ही ई पीक पाहणी पूर्ण करणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे. हा शासन निर्णय आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.